आले. हे बिडी वाढल्याचा परिणाम. एक जणानं डॉक्टरला बोलविलं. डॉक्टरनं सांगितलं बाबा बिडी बंद केल्याशिवाय, सिगरेट बंद केल्याशिवाय औषधाचा गुण येत नाही, कारण जेने विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्य सांभाळावी. हे सोडावं लागलं. सोडतो म्हणला. मरायचं नाही, सोडतो. ही सकाळी गोळी घ्या, दुपारी गोळी घ्या, हे इंजेक्शन घ्या, टॅबलेट घ्या, कॅप्सूल घ्या, ही बाटली घ्या, आणि मग जेवणानंतर 2-2 टोपणे घ्या, हे संध्याकाळी झोपताना घ्या, आणि खोकला कमी होईल. पण बिडी सिगरेट अजिबात नाही वडत म्हणला. मला काय मरायचंय का? मरायचं नाही. अगा मर हाल बोल न साहती, मराव वाटत नाही. 2 दिवसानं पोरग पळत आलं. डॉक्टर साहेब घरी चला, बाबाचं काही खरं नाही. डॉक्टर गेला तिथं तर हे महाराज त्यानं कानाला स्टेथोस्कोप, काय बिडी ओढली नाही, औषध वेळेवर घेतले, टोपण घेतलं, हे संध्याकाळी झोपताना घेतलं. मग जास्त कसं झालं? बिडी सिगरेट वडली नाही, गांजा वडला. आता मला सांगा, साधे पाप केले नाहीत म्हणून कमी दुःख, पण महापाप केल्यावर जास्त दुःख. साधे रोग वेगळे, महारोग वेगळे. आणि म्हणून कोणतंही तुम्ही पाप केलं की त्याचं फळ दुःख आहे. महाराज आम्हाला का, तुम्हाला वाटतं का मटण खाणाऱ्याला मटण वाईट आहे कळत नाही? मटण खाऊन आलेला गाडीतून उतरला साहेब, आणि सगळ्या लोकांनी सांगितलं हे निवडून आलेले बघा, गुलाल हारण जय जय करीत. लगेच बाबा म्हणले, बाबा तुम्ही निवडून आलात लोकप्रतिनिधी, आज तुमच्या हाताने आरती. ते म्हणते आज नाही बाबा, आज आमच्या दोस्त मंडळीची पार्टी होती आणि मी वाईट वक्त खाल्लंय बघा, तुमच्या मंडपात येत नाही. म्हणजे त्यालाही माहिती आहे की आपण खाल्लेलं वाईट वक्त आहे, त्यालाही माहिती आहे. मी उद्या आंघोळ करून येतो, आज नको. तुम्हाला वाटतं का दारू पिणाऱ्याला दारू वाईट आहे कळत नाही? कोणतंही कर्म करणाऱ्याला कर्म चांगलं आहे का वाईट आहे बिलकुल कळतं. हा, एका माणसानं सांगितलं, महाराज 25 गावामध्ये सावकारी आहे, कोट्यावधी रुपयाचा महाराज थाट आहे त्याचा, क्विंटल सोनं आहे, पैशाचा महाराजांना. मंत्री आमदार खासदार त्याच्या घरी येऊन जातात. जिल्ह्याचं राजकारण त्याच्या मर्जीवर चालतं. इतका श्रीमंत माणूस पण पेलं की बिघडते, नाही तर बोलणं विकत घ्यावं लागते महाराज. आणि इतक्यातच ते समोरून आलं आणि त्यानं असं बघितलं, महाराज गाडी थांबवा, महाराज गाडी थांबवा. मी रामला म्हणलं थांबवू नको. निर्गुण महाराजांना म्हणलं चला. गाडी थांबत नाही कळाल्यावर त्यानं दगड उचलला. ए थांबव का काढू? थांब रे बाबा, बुरी से खुदा डरे. नवी घेतलेली गाडी, नका रे बाबा दगड मारू. जवळ आलं. मी म्हणलं काय? बाहेर या, गाडीच्या बाहेर या. मी म्हणलं काय? पाया पडायचे. बाबा माझ्या आयुष्यामध्ये 44 वर्षामध्ये एवढी दमदाटीकडून पाया पडणारा माणूस बघितला नाही मी. ज्याच्या पाया पडायचं त्याला दमदाटी. हे बाहेर पाया पडायचे. मी काच खाली केली ना, असे हात केले असंच असंच. ते म्हणाला तसं मत नाही, तुम्ही महाराज लोक सांगतं. शिवाजी महाराजांना सांगितलंय मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या. पेल्यावरच कसं ह्यांना सुधारतंय हो? हा, पेल्यावरच. दरवाजा उघडला, मी खाली उतरलो, पाय पोळू लागले, ऊन लागू लागलं. म्हणलं पडा पाय. असं केलं त्यानं. म्हणलं काय करायला? फुकट कसं पाया पडाव, पैसे देतो. मी म्हणलं पैसे नको, काय नको, पडा पाय. उग गप बसा. महाराज लोक प्रवचनात सांगतात पत्रम पुष्पम फलम तोय. आम्ही प्रमाणही पाठ आहे, श्लोकही पाठ आहेत. त्यानं खिशात हात घातला, मुठभर नोटा काढल्या, माझ्या हातात कोंबल्या. म्हणलं एवढे असतात का? राहू द्या, आमचं काय पिदकड्याचे पेण्यामध्येच बरोबर होतील, राहू द्या तुम्हाला. आता खरं सांगा, मला काय नको वाटायले का? काही काही माणसं म्हणतात महागन मोरीन खंडोबाची वारी, पैसा पैसाच करतात.
हां, खरं सांगा, तुम्हाला बायका लेकरं इवाई जावाई पाहुणे रावळे शेती बाडी घरदार सगळं आहे ना, मला पैशाशिवाय कोण आहे बरं? एवढे असतात का? राहुल्यानं मी खिशात ठेवल्या. आता तुम्हाला वाटत असेल पिदाऱ्या माणसानं एवढे पैसे दिले, पण खरं सांगू, ते दिवस निघण्याच्या आत येते, ए महाराज कालचे पैसे काढ. अरे मी पेलेलो होतो, तुझं तर डोकं ठिकाण्यावर होतं, मी दिले की घेतले घातले खिशात, काढ पैसे. ते दमदाटी करून येते. मी जरा बिलिंदर महाराज आहे, मी खिशातले सगळे पैसे 1 10ची नोट ठेवली आणि सगळे पैसे त्याच्या हातात दिले. म्हणलं साहेब काल आमच्या दोस्त लोकांची पार्टी होती आणि एवढं बोलत बोलत त्यांनी नोटा मोजल्या. महाराज मी म्हणलं काय? 10 रुपये कमी आहेत. कमाल वाटली. मी शुद्धीवर असून मी मोजून बघितल्या नाहीत आणि त्यानं बेशुद्धीत दिल्यावर सुद्धा मोजून 10 रुपये कमी. खरं सांगू महाराज, हे काय दारू चांगली का? इज्जतीचं वाटोळं, तब्येतीचं वाटोळं, लेकरा बाळाचं वाटोळं, खानदानाचं वाटोळं. अहो महाराज, या दारूनं कृष्णाचं खानदान खल्लास केलं. भागवत ऐकले का? ते मला म्हणते. आता हे आमचे पवार साहेब दोस्त असल्यामुळे म्हणले दादा बोला की आता. मी म्हणलं काय बोलायचं? त्याला कळून सुद्धा तो पाप करतोय, त्याला माहीत आहे दारू वाईट आहे, तरी तो पिऊन वाईट वागतो. पाप करणाऱ्या पाप कळतं, पण तो का करतो? आणि हा प्रश्न तुम्हाला मला नाही, आज नाही, हजारो वर्षापूर्वी अर्जुनाला पडला. आता केन प्रयुक्तोयम पापम चरति पुरुषः अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादिव नियोजितः. देवा हे ऐसे कैसे जे ज्ञानियाची स्थिती बनवशे, मार्ग सांडोने अनारसे वर्तती देखो. सर्वज्ञ ही होती, हे उपाय ही जाणती, परी बलात्कारे सुईजती तयाची माझी. येत कवनाचा आग्रह असे. कोण यांना जबरदस्तीनं पाप करायला होतं? पाप यांना कळून सुद्धा का करतात? हे भगवंतानं सांगितलं, काम येश क्रोधायश, रजोगुण समुद्भवा. या काम क्रोधामुळे ते पाप करतात. हे रजाची कीर झाले तमाशी पडेन ते दिले. भले हे बहुमतातले आहेत, रजगुण तमगुण यांच्याकडून आहे. एकता सत्वगुण अल्पमतात आहे, त्याचं काही चालत नाही. महाराज, या कामक्रोधामुळे पाप जर होत असेल तर त्या कामक्रोधाची आम्हीच कास धरली नाही. आम्हाला जन्मल्यापासून 5व्या दिवशी माळ, आमच्या खानदानामध्ये माळकरी माणसं आहेत. सोयरी करायची झाली, पोरगी करायची किंवा पोरगी द्यायची झाली तरी आम्ही माळकरी बघतो. आम्ही कधी महाराज मटण बघितलं नाही, मटणाला हात नाही, दारूला हात नाही, स्पर्श नाही, शिवलं नाही, किडा मुंगीला दुःख दिलं नाही, कोणाकडे वाईट नजरेनं बघितलं नाही. आम्ही पापच केलं नाही तरी आम्हाला का दुःख होतं? काय तुकोबारायचे शब्द आहेत. तुम्ही या जन्मात पाप केलं नसेल, पण मागच्या जन्मात केलेलं पाप म्हणून शब्द आहेत. पूर्वजन्मी पाप केले ते मी या जन्मी संपविले. असं नाही का? ते काय आहे, मी अभ्यासच कधी केलेला नाही, फक्त लाडामध्येच आहे. महाराज, पहिल्या जन्मात केलेलं पाप पूर्वजन्मामध्ये, म्हणून ब्राह्मण संकल्प सोडत असताना म्हणत असतो, इह जन्मनी पूर्वजन्मनी जन्मांतरेषु. या जन्मामध्ये, मागच्या जन्मामध्ये, कोणत्या तरी जन्मामध्ये तुम्ही जे केलेलं आहे ते कर्म तुम्हाला भोगावं लागेल. महाराज, ते कसं कळावं? सोपं आहे. आज करतो त्याला शास्त्रामध्ये क्रियमान म्हणलंय, आज भोगतो त्याला प्रारब्ध म्हटलंय. आणि प्रारब्ध भोगत असताना कर्म शिल्लक राहिलं ना, आयुष्य संपलं की ते संचित मध्ये जमा होतं, संचयनी. आणि असं अनंत जन्माचं पाप एकत्र शिल्लक होतं. आणि जे संचितामध्ये ते प्रारब्धात येतं आणि प्रारब्ध भोगावं लागतं. प्रारब्धामध्ये जे सुख दुःख आहे ते संचितामधलं. आणि कधी लक्षात ठेवा, नियम आहे, तुमच्या जीवनामध्ये सुख असो की दुःख असो, विनाकारण होत नाही. काय नाथ महाराजांची भाषा आहे, भोगतो न घडे संचिता वाचोनी,
भोग तो न घडे संचिता वाचोनी भोग तो न घडे संचिता वाचोनी भोग तो न घडे संचिता वाचोनी करावे ते मनी समाधान करावे ते मनी समाधान मनवोनी मनी मदन खेळू मनवोनी मनी मदन खेळू करावे ते मनी करावे ते मनी समाधान मनवोनी मनी मदन खेळू मनवोनी मनी मदन खेळू नाही पोथ्या पुराण वाचा, नाही कीर्तन भजन ऐका, नाही रामकथा भागवत कथा ऐका, पण मनुष्याला दुःख झाल्याबरोबर माणूस बोलून जातो, आमच्याकडून काही वाईट घडलं असं म्हणून देवानं आमच्यावर ही वेळ आणली. सुख झाल्याबरोबर कोणी माणूस म्हणतं आम्ही पहिलं काही चांगलं केलंय म्हणून देवानं हे सुखाचे दिवस आले. हे माणसं नाही, माऊली सांगतात पूर्वजन्मे सुकृते थोर केली ती मजा आजी फळाशी आली. मागच्या जन्मात केलेलं पुण्य आज आम्हाला सुख देण्याकरता कारणीभूत झालं. मग संचित प्रत्येकाला भोगाल्याशिवाय गत्यंतर नाही म्हणून शब्द आहेत माझ्या पदरचे नाही. भोगणे ते फळ संचिताचे वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ. भोगणे ते फळ संचिताचे जे जे लिहिले संचिती ते ते न चुके कल्पांती. कर्माचा लेखा न चुके ब्रह्मादिका. महाराज संचितामध्ये जर पापपुण्य केलेलं असेल तर प्रत्येकाला भोगावं लागतं. काय उदाहरणं दिलेत माझ्या ज्ञानोबरायनं. परीसी गव्हारा सादर कर्मे निर्वंश झाले सगर. भिल्ले विंधिले शारंगधर झाला पुरंदर सहस्रनयन. सगर पुत्र कपिल मुनीच्या शापानं निर्वंश झाले. 60,000 सगर पुत्र कपिल मुनीच्या शापानं जळून गेले. भगवान कृष्ण परमात्मा अनंतकोटी ब्रह्मांड नायक मुलं दारू पिऊन खलास झाले आपसापसामध्ये भांडण करून. कृष्ण कन्हैया द्वारकेच्या बाहेर बेट द्वारका उपवनामध्ये पिंपळाच्या झाडाखाली ओट्यावर बसले. दुःखी अंतःकरणानं डाव्या गुडघ्यावर उजवा पाय ठेवला. अंगठा भगवंताचा बघितला आणि जरा नावाच्या व्याधाला वाटलं हरण आहे म्हणून नेम धरून बाण मारला आणि भगवंताच्या पायाला लागला. तो शिकार झाली म्हणून बघण्याकरता आला. भगवंताच्या पायातून रक्ताची धार आल्याबरोबर त्याने पाय धरले. कृष्णा चुकून माझ्या हातानं बाण मारला, मला तू दिसला नाहीस. भगवंतानं सांगितलं ज्या झाडाचे फळं त्याच झाडाखाली पडतात, काळजी करू नका. मागच्या अवतारामध्ये मी राम होतो, तू वाली होतास. मी तुला लपून बाण मारला, तुला मरण आलं. आता तू मला बाण मारला, मला मरण आलं. मला अवतार सोडून हे संपवावं लागणार. भिल्ले विंधिले शारंगधर हे सगळ्यालाच आहे का? काय शब्द आहेत. कर्मे श्रीराम वनवासा गेला. कर्मे श्रीराम वनवासा गेला. कर्मे रावण जय पावला. जय पावला. कर्मे रावण जय पावला. योग घडला सीता देवी. कर्मे मनपत जावा. कर्मे मनपत जावा. कर्मे घडला सीता देवी. कर्मे मनपत झाला.
वनवासला गेला. मर्यादा पुरुषोत्तम, उत्तम पुरुषाची मर्यादा प्रभू रामचंद्र. जे तुम्ही चरित्र ऐकतायत, उद्या समाप्ती आहे. ते रामायणाचं चरित्र म्हणजे स्फटिकासारखं, दोष नाही. हां, कृष्णाचं चरित्र नवल केवडे केवडे, न कळे कानोबाची कोडे. पण रामाचं चरित्र शुद्ध आचरण, एक बाणी एक वाणी एक राणी. मर्यादा पुरुषोत्तम, उत्तम पुरुषाची मर्यादा. शतकोटी रामायण. गादीवर बसण्याच्या वेळेस, राज्याभिषेकाच्या वेळेस रामाला वनवासाला जावं लागलं. कोणतं कर्म असेल की राज्याभिषेक व्हायच्या वेळेस वनवासाला? चरित्र पाहत असताना लक्षात घ्या, वृंदा नावाची महान पतिव्रता होती. तिच्या नवऱ्याचं नाव जालंधर. त्यानं शंकराबरोबर युद्ध करायला सुरुवात केली आणि शंकराकडून सुद्धा तो मरत नव्हता. शंकराला आश्चर्य वाटलं, मोठमोठे राक्षस मी मारले, हा जालंधर का मरत नाही? मनातून महाविष्णूचा धावा केला, कारण एक एकाचे हृदय. विष्णूनं विचार केला, याला अजरामर नाही, मग हा का मरत नाही शंकराकडून? आणि लक्षात आलं, याला बायकोच्या पातिव्रत्याचं संरक्षण आहे म्हणून हा. कारण तुका म्हणे पतिव्रतांतीची देवावरी सत्ता. आता काही लोकाला वाटत असेल, लेकरं बाळं सांभाळणं, घर सांभाळणं, नवऱ्याला जीव खाऊ घालणं, त्याच्या सुखदुःखाकडं बघणं, एवढंच पतिव्रता? 8 प्रकारचं पातिव्रत्य असतं महाराज, 8 प्रकारचं. आणि 1 नंबरची पतिव्रता म्हणजे पतीची मता अनुसरून पतिव्रता. नवऱ्याच्या मनातलं ओळखून वागते, सांगायची वेळ येऊ देत नाही. नवऱ्याच्या मनातलं ओळखून. नवरा झोपेतून उठला, आळस दिला आणि फक्त नवऱ्याच्या मनात आलं, जेवण झालं, ऊन उतरलं, झोप झाली, हातपाय तोंड धुवावे, चहा घ्यावा, पान खात खात दुकानाकडं किंवा शेताकडं चक्कर मारावी, एवढं त्याच्या मनात आल्याबरोबर बायकोनं तांब्या हातात घेऊन पुढे आली. अरे मी मागणारच होतो, बरं झालं. हातपाय तोंड धुवून आल्याबरोबर तांब्या हातातला घेणं, टावेल हातात देणं, तोंड पुसून बैठकीवर बसल्याबरोबर चहा आणून देणं, चहा पिणं झालं की कब्बशी घेऊन जाणं आणि पानपुडा आणून ठेवणं. सांगायची गरज पडली का? बाबा, एवढा मोठा कारभार करत असताना अशी काही माणसं असतील की न सांगता सगळं करतात, आणि काही माणसं सांगितल्यावर सुद्धा, अरे जाऊन महाराजाला आण. कोणत्या महाराजाला? आज ज्यांचं कीर्तन आहे, कुठले ते महाराज? त्याच्यापेक्षा असले येड्याला कामच सांगणं नसा वाटतंय. म्हणून शहाण्याचा नौकर व्हावं, पण येड्याचा मालक होऊ नये. पागल करून सोडतेत. हां, योगानं पहिला नंबर हा पतीची मता न सांगता. आणि दुसरा नंबर, जितकं सांगितलं तितकंच वागणार. नवरा झोपेतून उठला, काय करायलीस? तांब्या भरून घे बरं. जेवायला बसली होती, चटकन ताट बाजूला सांडलं, तांब्या घेऊन गेली. तोंड धुतल्याबरोबर तांब्या घे, तिथंच ठेवा म्हणली नाही, हातातला घेतला. टावेल दे, लगे टावेल हातात घेतला. तोंड पुसलं. चहा कर, लगेच चहा केला. कब्बशी घेऊन जा आणि पानपुडा घेऊन ये. मग पानपुडा आणून कब्बशी नेली तर जमणार नाही का? एकाच हेलपाट्यात होतंय ना. पण सांगितलंय काय? कब्बशी घेऊन जा आणि पानपुडा घेऊन ये. 2 हेलपाटे भरले तर, पण वचनानं मोडी बोलिले ते. कब्बशी घेऊन गेली, पानपुडा आणून दिला. हा दुसरा नंबर. आता तिसरा नंबर बाबा सांगू का नको? महिला मंडळीची संख्या भरपूर दिसायली. तिसरा नंबर, नवरा झोपेतून उठला, आळस दिला आणि हाक मारली, काय करते? तांब्या भरून घे बरं. बाईनं तांब्यात आणला नाही, कमरेला हात दिला, एवढ्याले डोळे करून दरवाजात उभी राहून म्हणली, गिळल्याबरोबर पसरलात. 2च हात आहेत मला, सकाळपासून काम करते, मायबापाची लाडकी होते, मायबापानं कधी महाराज काम करू दिले नाही, पण तुमच्या इथं आलं, कोणत्या जन्माचं पाप होतं, तुमच्या घरात पडले, रात्रंदिवस मेहनत करते, पाणी दे पाणी दे. हाताने घेतलं तर काय बिघडेल का? नवरेपणाला बट्टा लागल. हे म्हणला, तांब्या भरून पाणी मागितलं तर
माहेरामध्ये किती लाडकी होती आता सांगायची गरज आहे का? हळवटाची खाल्ली पोळी आणि ती सदा उरात जाळी. हा, आणि बरं पहाटे उठून पाणी मीच भरलंय म्हणला, आणि तांब्याभर मागितलं तर एवढं उन्ह दुनं काढायचं. खनखन आपल्या मुसकाडीत मारून घेतलं, घाणीत दगड टाकायचं, शिंतोडा उडवून घ्यायचा. उठलं, नाहीत गेलं, हातपाय तोंड धुतले, आणि असं करीतच आलं. टावेल कुठं दिसत नाही. आता वळणीवरचा टावेल दिसत नाही, डोळ्यात माती पडली, हाताहून वारं गेलंय, हातातच दिलं पाहिजे का? कुठं फेडता? इतका नका बायकोचा सूड घेऊ, कुठं तरी फेडावं लागल. त्यानं टावेल घेतला, तोंड पुसलं, बसला खाली, आणि घडी बघून म्हणला चहा करावं लागल. हां करावं लागल, नाही करून सांगते कुणाला? बायको आहे ना. नाही जर चहा दिला तर सगळ्या गल्लीत बायकोची बदनामी करायला एक नंबर. बायकोनं चहा दिलं नाही, बायकोनं चहा दिलं नाही. देते चहा, आणला, दिला, यानं प्याला, कब्बशी घेऊन जा. मीच नेणार, माझ्या हाताखाली काही दास आहेत का? मीच आहे तुमच्या हाताखालची दशी बटकुरी. कब्बशी घेऊन गेली, कब्बशी घेऊन गेल्या. ते पानपुडा कुठे दिसेना. किती खाण्याचा नाद. नगरपालिकेची कचरा कुंडी का तोंड आहे? ह्याचं आणखी नाव कुठं सापडलं नाही. हिला काय म्हणावते? महान पतिव्रता. तिचं पातिव्रत्य भ्रष्ट केल्याशिवाय जालंधर मरत नाही हे कळाल्यामुळं तिला स्वप्न पाडलं. सगळ्या जगाला माहीत आहे स्वप्नीचे चेले जाईल, स्वप्न खोटं असतं. पण स्वप्न असं पडलं वाईट. धुळीनं तिच्या विधवा स्त्रिया ओटी भरायल्यात. वाईट वाटलं. चटकन कूस बदलल्यावर दुसरं स्वप्न पडलं. जालंधर मोकळे केस, कपाळाला शेंदूर लावून, अंगाला तेल लावून, रेड्यावर बसून दक्षिण दिशेकडे जात आहे. अरे बापरे, काहीतरी माझ्या नवऱ्याला वाईट आहे म्हणून चटकन उठून बाहेर आली. तर बाहेर मायावी वानरन, मायावी अस्वल जालंधराचं कापलेलं मुंडकं चेंडूसारखं खेळू लागले. ते बघितल्यावर धसकन झालं. अरे बापरे, पण ती मायावी असल्यामुळं चटकन निघून गेलं. आणि लगेच साक्षात जालंधर दिव्य तेजपुंज असा वृंदे हाक मारली, चल ये, मी शंकराला पराभव केला, आज मी संपूर्ण जगामध्ये विजयी, चल ये, मला औक्षण दे. पहिले 2-3 प्रसंग दुःखाचे असल्यामुळं सारासार विचार केला नाही. ताडकन पळत गेली, आलिंगन दिलं, हाताला धरलं, दरवाज्यात आणलं, पायावर पाणी ओतलं, पायाचं तीर्थ घेतलं, कपाळाला कुंकुम तिलक केला, औक्षण केलं, ओवाळलं, आणि हाताला धरून घरात आणून मंचकावर बसून मांडीवर बसणार इतक्यामध्ये 8 प्रकारच्या पातिव्रत्याचा भंग झाल्यामुळं तिथं जालंधर मरण पावला. आणि त्याचं मुंडकं घेऊन सेनापती आले. राणी वृंदा घात झाला. शंकराबरोबर युद्ध करत असताना जालंधर महाराजाला वीरगती प्राप्त झाली, आणि त्यांचं शिर घेऊन आलोय तुम्हाला सती जाण्याकरता. वृंदा म्हणली, सेनापती तसं म्हणतो, मी तर जालंधराच्या मांडीवर आहे. एकदम शंका आली, चटकन उठली. कोण आहेत तुम्ही? बोला कोण आहेत? आणि भगवान विष्णूनं आपलं रूप खरं दाखवलं. डोळ्याला पाणी आलं. विष्णू, मी एकादशीचं व्रत करत होते, मी तुझी भक्त होते रे, मी तुझी मुलगी भक्त म्हणजे. आणि तू माझा नवरा मारून काय मिळवलंस? माझा नवरा तू मारलास, माझ्या संसाराचं वाटोळं केलं. मी तुला शाप देते, तुला सुद्धा तुझ्या बायकोचं सुख मिळणार नाही. त्या वृंदेनं दिलेला शाप. आणि तिनं आपलं शरीर कापराच्या वडीसारखं जाळून टाकलं, आणि त्या राखेतून 3 झाडं निघाली. तुळशीचं झाड, बेलाचं झाड आणि आवळेचं झाड. तुळशी भगवान विष्णूनं मस्तकावर धारण केली, बेल शंकरानं मस्तकावर धारण केला, आणि आवळेच्या झाडाचं पूजन ब्रह्मदेवाकडं लावलं. म्हणून ज्या कुंड्यामध्ये तुळस लावतात त्याला वृंदावन म्हणतात. त्या वृंदेचं ते ठिकाण. त्या वृंदेनं दिलेला शाप. कर्मे राम वनवासा गेला, गादीवर बसण्याच्या वेळेस वनवास. महाराज, रामाला वनवास. सीतेनं काय गुन्हा केला होता? रामाबरोबर ती प्रेमामुळं गेली. माझा राम जिथं राहील, मला राम सोडून राहू शकत नाही, मी माहेरात राहू शकत नाही, मी सासरमध्ये राहू शकत नाही, मी रामाबरोबर वनवासात राहील. बरोबर सीता असून सुद्धा अष्टभोगाचा त्याग, वनवासाचं व्रत. तिला वियोग का घडला? ऐका त्याचंही कारण. शास्त्र पाहावं लागतं.
पाहिली पुराणी धांडोळीली दर्शने. मागच्या अवतारामध्ये सीता वेदवती नावाची ब्राह्मणाची मुलगी होती, अतिशय सुंदर. तिनं सांगितलं, बाबा तुम्ही पूजा पाठ करायला जाता, मला एकटीला करमत नाही, आई नाही, मला एक पिंजरा आणून द्या, मी रागू मैना पाळील, मग त्यांच्याबरोबर मला करमेल. पिंजरा आणून दिला, पिंजऱ्यामध्ये फळं ठेवले. जिथं रागू महिन्याचे पाखरे यायचे तिथं झाडाला लावला आणि ते फळं खाण्याकरता रागू मैना त्या पिंजऱ्यात शिरले. तिची चाहूल लागली, भुरभुर उडून गेले. राघू उडून गेला, मैनामध्ये अडकिली. हिनं खटकन दरवाजा लावला. मैनामध्ये किलबिल किलबिल करू लागली. राघू झाडाच्या फांदीवर किलबिल किलबिल करू लागला. कोणी नसलं तर राघूनं पिंजऱ्याच्या वरून आणि मैनेनं पिंजऱ्याच्या आतून चोंचीमध्ये चारा एकमेकाला खाऊ घालायचा. चाहूल लागली की भुरकून उडून जायचं. तळमळ दोघा पाखरांची, या जोडीचा वियोग. काही माणसं म्हणले, महाराज पाखराचं असतं. नाही महाराज, तुम्ही बारकाईनं बघा. नवीन लग्न झालं की तो भजन्या कीर्तनाला येत नाही, सप्त्याला येत नाही, काकड्याला येत नाही, पारायणाला उठत नाही. भजनाला जागराला चला म्हणलं की व्हा ना पुढे तुम्ही, येतो मी मागून पुढे, येतच नाही. महाराज बायको माहेरी निघाली तर एवढंसं तोंड करतं, तू चाललीस का माहेरी? मी उठणंच लावणार नाही, मी आंघोळच करणार नाही, मी फराळच करणार नाही, मी ड्युटीच करणार नाही. तिला माहेरी जा वाटते. ती म्हणते मी माहेरी येऊन येते ना, 22 झाली की तू आल्यावर मला काय करायचं? बरं, हे कायमचं प्रेम राहतं का? लेकरं बाळ जरा मोठे झाले आणि किरकिर करू लागली की हेच म्हणते. साध्या साध्या गोष्टीला लेकराला फटाफट मारायली. एवढं जर तुला टेन्शन आलंय तर लेकर बाळ घे, जा बरं माहेरी 8-15 दिवस राह. तू तिकडं रिलॅक्स, मी इकडं मोकार. बरं, जातानाही ती बाई गपचूप जात नाही. ती माहेरी जाताना म्हणते मी चालले माहेरी, घरी सांभाळा, कुलूप लावून हिंड जा, किल्ली कोणाला देत जाऊ नका, आणि खिडकी लावी जा, नळ बंद करी जा, फ्रीजमधलं खात जाऊ नका, आणि सारखं सारखं टी व्ही बघत जाऊ नका, आणि मी माहेरी गेली म्हणून घरी कोणाला आणू नका. आता आपले आपण जायचं माहेरला, पण नाही महाराज असं. हे सगळं त्याच्यामुळं. बरं, हे लेकर बाळ झाले. आजोबा पंजोबा झाल्यावर काही संसाराचं शिल्लक आहे का? डोळ्याला दिसत नाही, कानाला ऐकू येत नाही, दात पडून गेलेत, काही सुधरत नाही. म्हातारं कीर्तनाला, भजनाला, रामायणाला, काकड्याला टाळ घेतंय, सेवा करतंय, पंक्तीला हिंडतंय, जेवतंय, सगळं काम करतंय, आणि बायको घर सोडित नाही, सुनाला कुरकुर कुरकुर करती. आणि ते म्हातारं म्हणते एवढा मोठा नारायणगडचा नारळे सप्ताह चालू आहे, किती समाज लांब लांबून येतोय, दृष्ट लागण्यासारखा समाज. खरोखर काय तपश्चर्या, केवढा अन्नदान, केवढा थाट, आणि तू घर सोडित नाहीस, सुनाला कुरकुर कुरकुर करीत राहतीस. मेल्यावर काय घुसवणार आहेस काय? घर सोडित नाहीस. बरं, कधी कधी बाई येते, पारायण करते, रामायणाला राहती, कीर्तनाला राहती, सेवा करते, आणि म्हातारं घर सोडित नाही, कारभार सोडित नाही. ती म्हणत असती जगात नवरे आहेत, पण आमच्या नवऱ्यासारखा नवरा नाही. लेकरं मोठे मोठे झाले तरी पोराच्या हातात कारभार नाही. म्हातारं रात्रीचं उठतंय, नोटा मोजतंय, कपाटात ठेवतंय, कुलूप लावतंय, खुटकून वाजलं की उठून बघतंय, कीर्तन न ग, भजन न ग, दान न ग, वारी न ग, काही न ग. मेल्यावर काय डोंब्या नाग होणार? अरे ते तिला घुस म्हणतंय, हे डोंब्या नाग म्हणतंय. हां, प्रेम राहतं कायमचं. कधीही लक्षात ठेवा, त्यागाचं प्रेम वाढत राहतं आणि भोगाचं प्रेम कमी होत राहतं, योगायोगानं. तसं त्या पिंजऱ्यामध्ये मैना आणि पिंजऱ्याच्या बाहेर राघू तळमळ तळमळ करायचे. बापानं सांगितलं, बेटी वेदवती, 11 महिने 14 दिवस झाले या महिनेला कोंडलंस तू. राघू तळमळ करतंय, सोडून दे बेटा. तिनं 11 महिने 14 दिवसानंतर पिंजरा उघडला. भुर्रकडून ती मैना पळाली, उडून गेली, आणि जाता जाता तिनं सांगितलं, तू मला माझ्या राघूपासून पिंजऱ्यात ठेवलंस ना 11 महिने 14 दिवस, तुला सुद्धा रामापासून रावण 11 महिने 14 दिवस तुला रामाची भेट होऊ देणार नाही. वियोग घडला सीतादेवी.
काही माणसं म्हणले, महाराज रामाचे बाप केवढा ताकद त्या दशरथ राजाची, स्वर्गापर्यंत रथ जायचा त्या दशरथा, प्राण जाता बोभाईला पतन तया दशरथा. कारण त्या दशरथाला शिकारीचा नाद, लेकरू बाळ नाही. आणि शिकार करत असताना चुकून, जाणून बुजून नाही, चुकून बाण लागला श्रावण बाळाला. ती कविता आजही लोक म्हणतात. शर आला तो धावोनिया आला काळ, भूमी पडेला श्रावण बाळ. काळजामध्ये बाण लागला, लेकरू उलथून पडलं. माझ्या मायबापाला हे पाणी द्या, मी मेलो म्हणून सांगू नका. दशरथ राजा गेला, बाबा पाणी प्या, आई पाणी प्या. म्हणले, तुम्ही कोण आहेत? दशरथ राजा, आमचं लेकरू कुठं आहे? माझ्या बाणानं चुकून मेलं. अरे अरे अरे, आम्हाला सुख देणारं पाणी पाजवारं लेकरू मारलंस आणि तू आम्हाला पाणी पाजवितोस का? दशरथा, तुला सुद्धा पाणी पाजवायला कोणी राहणार नाही, असं म्हणून त्या मायबापानं जीव सोडला श्रावण बाळाच्या. दशरथ राजाला एक नव्हे, दोन नव्हे, तीन नव्हे, किती लेकरं झाले? रामायण ऐकलं ना? 4 पुत्र दशरथा, पण अंतकाळी एकही नव्हता. जीव जायच्या वेळेस एकही नाही. 2 आजुळाला, 2 वनवासाला. हे कर्मे दशरथ वियोगी मेला, कर्मे रावण क्षयो पावला. कारण रावणाला एवढा मोठा राजा, ऐश्वर्य संपन्न, त्याला क्षय का, त्याचं सगळं घसरत का गेलं, सगळं वाटोळं का झालं? त्याचं कारण महाराज, त्यांनी दशरथ आणि कौशल्याच्या लग्नामध्ये विघ्न केलं. रावणे हे केले, लग्ना माझी विघ्न असे की स्मरण तुझ लागी. मुंडावळ्या बांधलेली कौशल्या उचलली, पेटी टाकली. ती पेटी तिमिलिंग नावाच्या माशाच्या तोंडात दिली आणि सांगितलं, जा समुद्रामध्ये. नवरीच बेपत्ता केली. तुम्हाला वाटते का आजच मेंबर पळविणं हे पहिल्यापासून चालू आहे? तुम्ही नवीन काहीच करू शकत नाहीत. दशरथ राजा जहाजातून येत असताना त्याच्यावर स्वारी केली, जहाज तोडून फोडून टाकलं. दशरथाला एक फळी लागली, त्या फळीवर वाहत वाहत दशरथ, त्या माशाच्या तोंडातली पेटी बघितली, सगळे मासे धावले. युद्ध करा म्हणले. पेटी बेटावर ठेवली, तो मासा युद्ध करण्याकरता तिमिलिंग नावाचा मासा, लक्षात ठेवा. तो समुद्रात गेल्यावर त्या पेटीजवळ दशरथाची फळी गेली. खाली उतरला, अन्न नाही, पाणी नाही. पेटीत कोण आहे म्हणून उघडून बघितलं तर थरथर कापणारी कौशल्या. तुम्ही कोण आहेत म्हणले? कौशल्या. पेटीत का बसलात? माझं लग्न दशरथ राजाबरोबर होणार होतं, रावणानं मला पेटीत बंद केलं. तुम्ही कोण आहेत म्हणले? दशरथ. कसा आला घसरत? ठरवून सुद्धा येता आला असतं का? पण आला. दोघांना मनोमन. लग्न 8 प्रकारचे आहेत महाराज, लग्नाचे प्रकार. प्राच्य लग्न, अर्श लग्न, ब्राह्म्य लग्न, प्राजापत्य लग्न, गंधर्व लग्न, पिशाच्य लग्न, राक्षसी लग्न, असे लग्नाचे प्रकार. मनोमन दोघांनी मंगलाष्टक नाही, अंतरपट नाही, हार नाही, तुरे नाही, नवरीचे मामा, नवऱ्याचे मामा, अक्षदा काही नाही. दोघांनी एकमेकाला बघितलं, मनोमन लग्न टाकलं, दोघं पिटीत बसले. हे नारदानं रावणाला सांगितल्यावर बघितलं आणि मग सर्वा घटी राम, सगळीकडे राम आहे, इथं राम प्रगट होईल, तुला मारील. रामाच्या हातानं मरण रावणाला 39 पिढ्या अगोदर कळालं. ब्रह्मदेवाच्या मानसपुत्रामध्ये मरीची ऋषी, मरीचेचे कश्यप, कश्यपाचा विवस्वत, विवस्वताचा वैवस्वत आणि त्याचा आयुष्मान. आणि ही 39व्या पिढीला राम जन्मला. इतक्या अगोदर कळून सुद्धा बदल करता आला का? कारण संचितामध्ये होतं, ते भोगावलं. महाराज हे कोणाला चुकत नाही. काय माऊलीचे शब्द आहेत ज्ञानोबारायचे, जीव ओवाळून टाकावा. कर्मा ते शंभुमानी आपण, किती पळसी कर्मा भेन. मग महाराज कर्मातून सुटकाच नाही, संचित भोगावंच लागत असेल. कशाला सप्ते, कशाला अन्नदान, कशाला नामचिंतन, कशाला कीर्तन, कशाला स्वच्छ वागा, कशाला ज्ञानेश्वरी वाचा, गाथा भजन करा, कीर्तन ऐका, जप करा, माळ घाला, चांगलं वागा, चांगलं बोला. कशाला हे करायचं? पुढे ऐका. बाप रखुमा देवीवरू विठ्ठला शरण, आणि केली कर्मे निवारी नारायण.
तुमचं सगळं संचितातलं पाप जळून जाऊ शकतं. जळती दोषाचे डोंगर. नक्की जळतं. तुम्ही तोंडी सांगता का शास्त्राचा आधार आहे? आमच्या तुकोबारायानं तो सिद्धांत मांडला. नास्तिकवादाला उत्तर देण्याकरता अभंगाच्या जळते संचित जळते संचित संचित जळून गेलं भोगण्याचं कारण नाही. कारण संचितच जळाल्यावर प्रारब्धात येत नाही आणि प्रारब्ध भोगण्याची गरज नाही. महाराज बाबा क्षमा मागून सांगतो, हा अभंग कळाल्यानंतर मुंबईच्या मंत्रालयातल्या भ्रष्टाचाराच्या फायलीला आग लागली. त्या भ्रष्टाचाराच्या फायलीच जाळून टाकल्या. आता फायलीच जळाल्यावर भ्रष्टाचार सिद्ध होईल का? शिक्षा होईल का? तसं संचित जळून गेलं. तुम्हाला केवढं जरी पाप असलं तरी शिक्षा भोगण्याची गरज नाही. तुम्हाला दुःख भोगण्याची गरज नाही. महाराज हे तोंडी नाही, ऐशी आहे धर्मनीत. हे धर्मशास्त्र भगवद्गीता आणि नीतिशास्त्र रामायण या दोन्हीचं उदाहरण दिलंय. त्या धर्मशास्त्रामध्ये भगवान स्वतः सांगतात, सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. तुम्हाला सर्व पापापासून मुक्त करतो. किती जरी पाप केलं तरी. महाराज नीतिशास्त्र काय सांगतं? नीतिशास्त्र करणारे, रामकथा लिहिणारे वाल्या कोळी वाल्मिक ऋषी झाले. त्यांचं जितकं पाप होतं तितकं जळून गेलं. जळती दोषाचे डोंगर, शुद्ध होती नारी नर. नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची. आणि पापच जळून गेलं की तुम्हाला दुःख भोगण्याची गरज नाही. महाराज पण त्याच्याकरता साधन कोणतं करावं लागतं? विठोबाचे पाय, माझ्या विठोबाचे पाय. वा माझ्या विठोबाचे पाय, माझ्या विठोबाचे पाय. वेळ वेळा मन जाय, वेळ वेळा मन जाय. माझ्या विठोबाचे पाय, माझ्या विठोबाचे पाय. वेळ वेळा मन जाय, वेळ वेळा मन जाय. माझ्या विठोबाचे पाय, माझ्या विठोबाचे पाय. त्याला साधन सांगितलंय संचित जाळण्याकरता, माझ्या विठोबाचे पाय. महाराज नुसतं विठोबाचं म्हणल्यावर आम्हाला लक्षात आलं नसतं का? पण माझ्या हा शब्द
देवाबद्दल असलेलं प्रेम दाखवतं. माझा देव, एकच तुकोबाराय असे आले की देवाला माझं म्हणले नाही, तर कोणी देवाला माझं म्हणत नाहीत. महाराज खोटं नाही सांगत. देवाला माझं जर म्हणताल तुम्ही, तर कुजक्या सुपाऱ्या, सुकलेले पानं, खऊट बदाम, न चालणारे पैसे, फाटक्या नोटा, बिनकामाचा हळकुंड, संजीवनी खारीत आळ्या असलेली, इतकं वाईट देवाला देतं माणूस. माझं खोटं वाटत असलं तर तुम्ही सांगा. नारळ फोडलं देवाला, नासकं निघालं. काय म्हणता तुम्ही? देवाला पावलं, नासकं देवाला. बरं ती घाण तरी उचलून जाता का देवळातली? तोंड वाकडं घेते, नासकं दिलं नाही, दुकानदारानं पैसे घेतले, नासकं दिलं. बरं चांगला जर खोबळा निघाला, खोबरं चांगलं निघालं, ते सगळं देवाला ठेवतं का? नकानं तुकडा काढते सगळं घराकडं. हो, वाईट देव जर माझा आहे तर मग वाईट गोष्ट का त्याला देता? बाबा, मी संस्थेचा अध्यक्ष झाल्याबरोबर पेपरमध्ये सगळीकडे, आणि एकानं मला रात्रीच्या 1:30 वाजता फोन केला. ट्रिंग ट्रिंग वाजल्याबरोबर मी गडबडीनं उठलं. म्हणलं कोणी बाबा मिस कॉल दिला? गडबडीनं बघितलं, न जाणू म्हणलं सकाळी सकाळी कोणाला काल्याचं कीर्तन ओव्हर टाईम मिळालं तर बरं आहे म्हणून मी फोन लावल्याबरोबर त्यानं उचलला. दादा आहेत का? मी म्हणलं हो. अभिनंदन दादा. मी म्हणलं कोण आहे? मीच आहे. तुम्ही संस्थेचे अध्यक्ष झालात, आम्हाला खूप आनंद वाटला. मी म्हणलं बरं बरं, त्याच्याकरताच फोन केला होता का? नाही नाही, आपलं पोरग संस्थेत टाकायचे. रात्रीच्या 1:30 वाजता फोन करू, अध्यक्ष झाल्याबरोबर लगे पोरग. मी म्हणलं कितवी शिकलेलं आहे? 5वी. मी म्हणलं नाही, मॅट्रिकपर्यंत असलं तर मध्ये घेतात, कमी शिकलेल्याला घेत नाहीत. इतकं लहान लेकरू कशाला टाकता? ते मला लहान नाही, 22 वर्षाचं. मला कोडच सुधरणं. 5वी पुन्हा 22 वर्षाचं. मी म्हणलं 22 वर्षाचं 5वी. 5वीला इंग्रजी विषय आला आणि इंग्रजी त्याला स्पेलिंग जमलं नाही. मास्तरनं चापट मारली. आमचं पोरग मोठं रागीट आहे, त्यानं मास्तरला दगड घातला आणि त्या दिवशीपासून शाळेतच गेलं नाही. म्हणलं तुम्ही समजावून सांगायचं लेकराला. महाराज, मायबापावर चाकूच काढतोय. खोटं नाही सांगत, मला घाम सुटला. मायबापावर चाकू काढतंय तर माझं कसं होईल? संस्थेचा अध्यक्ष. मी म्हणलं तेवढं एकुलतं एकच आहे का? नाही नाही, त्याच्या पाठीवरचं काय हुशार पोरग आहे महाराज. 12वीला 97% मार्क पडले आणि सरकारी कोट्यातून मेडिकलला नंबर लागला. 1 रुपया खर्चायची गरज नाही. 4 वर्षात डॉक्टर होते पोरग. म्हणजे त्याला पाठवा ना संस्थेत. ये ते आमच्या कामाचं. म्हणजे जे तुमच्या कामाचं नाही ते देवाला. भागवतामध्ये लोक पाया पडून दक्षिणा देतात. मी आमच्या रामला, निर्गुण महाराजाला म्हणलं ते नोटा जोडा रे बाबा. मग नोटा जोडता जोडता आमचा राम म्हणला, दादा ही नोट चिटकलेली. म्हणलं असू दे. बँकेचे मॅनेजर आळंदीत, पुण्यात, परळीत सगळे ओळखीचे आहेत, काही काळजी करू नको, आपण बदलून घेऊ. पण कशी बदलताल? मी म्हणलं काय झालं? बघा ना नोट. महाराज मी बघितली, मला चक्कर आली. 10चा 1 तुकडा आणि 20चा 1 तुकडा चिटकेलेला होता. आता मला हे सांगा, ह्याला 30 म्हणाव का 15 म्हणाव? तशा नोटा मी ढोक महाराजाला आळंदीत दिल्या. म्हणलं तुम्हाला टोल नाक्याला पाहिजे असलं तर चिल्लर राहू द्या. त्यांनी 50ची घडी केलेली दिली. पण मनात विचाराला धोका वही होता है जहाँ भरोसा ज्यादा होता है. मी म्हणलं महाराज नोटा बघा. ते म्हणले तुमच्या नाही, माझी बघा. गडबडीनं काढली तर 20चा 1 तुकडा आणि 50चा 1 तुकडा. याला 70 म्हणाव का 35 म्हणाव सांगा? हां. ते म्हणले तुम्हालाच नाही, लोक सगळ्यालाच फसवितात आणि विशेष देवाला फसवितात. हां. आणि म्हणूनच महाराज, देवाच्या चाडे देवा द्यावे जे जे घडे. पण घडलं कधी? माझा देव म्हटल्यानंतर. देव माझा, मी देवाचा, हीच माझी सत्यवाचा. म्हणून माझ्या विठोबाचे पाय. महाराज विठोबाचेच का?
एकच विठ्ठल असा आहे की विठ्ठल म्हणता हरले पाप, विठ्ठल विठ्ठल जप करी पापा निर्मूळ, म्हणून त्या विठ्ठलाचे पाय. तुका म्हणे महापातकी पतीत होती जीवनमुक्त हेळा मात्रे. हा महाराज, महापाप राशी त्याची झाली होळी, वाजविता टाळी विठ्ठल नामे. पागल आहेत का? कोणताही महाराज तुम्हाला टाळी वाजून विठ्ठल म्हणायला सांगतो, कर टाळी बोला मुखी नाम, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा. कशामुळं सांगतो? विठ्ठल टाळ, विठ्ठल दिंडी, विठ्ठल तोंडी उच्चारा, विठ्ठल अवघ्या भांडवला, विठ्ठल बोला विठ्ठल, विठ्ठल नाद, विठ्ठल भेद, विठ्ठल छंद, विठ्ठल विठ्ठल सुखा, विठ्ठल दुःखा, तुकया मुखा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीवे भावे. हे कशामुळं सांगितलं? तुमच्या हात आहेत नाही, यमाच्या पाप पुण्यातल्या बँकेचे पासबुक आहेत. या हातावर ज्या रेघा आहेत, या रेघेवर महाराज भविष्य आहे. वराह मिहीर नावाच्या ज्योतिषानं या भविष्याचं नाव ठेवलंय हस्तरेषा सामुद्रिक. त्याला इंग्रजीमध्ये पामिस्ट्री म्हणतात. तुम्ही ज्योतिषाकडे भविष्य बघायला गेल्यावर काय दाखवता हो? तिथं हात दाखवता, बघाव. मग ते बघत आहे असं आणि मग सांगायला सुरुवात करते, तुमच्या हातामध्ये पैसा येतो पण पैसा टिकत नाही, तुम्हाला दानधर्म घडत नाही, तुम्हाला अन्न सुख नाही, तुमच्या घरी टेन्शन आहे. ते म्हणला असं मोगम सांगू नका, कोणत्या रेगेचं कोणतं महत्त्व. आणि मग त्यानं ज्योतिषानं शास्त्रानं सांगायला, मनगटापासून मधल्या बोटापर्यंत उभी रेग गेलेली असती ती धनरेषा. पैसा त्याच्याकडे येतो, त्याला पैशाकडे जाण्याची गरज नाही. मग अशीच बाबा बोलत बोलत तुमचा हात पाहिला मी, कारण धंदा म्हणल्यावर तुम्ही वारकाच्या दुकानाहून पुढे गेलात, तुमचं कटिंग पाहते. टेलरच्या दुकानापुढून गेलात की तुमचे कपडे पाहते. सांबाराच्या दुकानापुढून गेला की तुमच्या पायातलं पाहते. ज्याचा त्याचा धंदा. तसं मला सवय लागली, बघितलं. आणि माझंच नाही, तुम्ही निर्गुण महाराजाला विचारा, पोटामध्ये माझ्या पित्ताशयामध्ये 17 खडे झाले, चक्कर येऊन पडत होतो कीर्तनात. हैदराबादला बादशाहनं नेलं एशियन टेक्नॉलॉजीमध्ये. त्या डॉक्टरनं मला तपासलं आणि सांगितलं. आता माझा अवतार बघितला आणि ते डॉक्टरचे कपडे ते दवाखान्यातले, चांगल्या माणसाला नेशविले तरी ते बिमार वाटते. ते कपडेच तसे असतात. ते टाकलं मला टेबलवर आणि ते सोनोग्राफी करत असताना बघितलं. आणि आमच्या बादशाला सांगितलं त्या डॉक्टरनं, सेन्सलेस मॅन, अक्कल नसलेला माणूस आहे ये बुड्ढा. मी राग त्याच्याकडे बघितल्याबरोबर आमच्या भाच्याला वाटलं मामा सटकले, काही भस्कन बोलतील. महाराज मला कोणाचीच भीती वाटत नाही महाराज, धसकट छाप आहे मी, म्हणून कोणाच्या नादी लागत नाही, कोणी माझ्या नादी लागत नाही. त्याच्याकडे बघितल्याबरोबर आमच्या भाच्यानं सांगितलं शी इज ग्रॅज्युएट, ही इज ग्रॅज्युएट. नाही ग्रॅज्युएट असतील म्हणले, पण या माणसाला एवढं कळत नाही 17 खडे होईपर्यंत हा शांत कसा बसला. चक्कर म्हणलं वर्षभर चक्कर येत होती, बेशुद्ध पडत होतो. आणि मेला असता तर महाराज मी सांगितलं, तेवढा डॉक्टर असून सुद्धा स्ट्रेचरवर टाकलेलं, टेबलावर टाकल्यावर मी सांगितलं मला तुमच्यापेक्षाही माझ्या ज्ञानोबारायच्या शब्दावर विश्वास आहे. माझे ज्ञानोबारायचे शब्द आहेत, आयुष्य ते जिने हे पुढे की गा. आयुष्य जर असेल तर माऊली सांगतात मरू शकणार नाही. आणि आयुष्य संपलं, उषापाई त्याला डॉक्टर असून सुद्धा वाचवू शकणार नाहीत. हे पॉमिस्ट्री सब झूट आहे. मग त्याचंच भविष्य सांगितलं. 1.5 महिन्याच्या असताना आई वारली, 3.5 वर्षाचे असताना वडील वारले. आता आंध्र प्रदेशाचे बुटके, काळे, नकटे. मग कोणी तुम्हाला सांभाळलं नाही. मायबापानं सांभाळलं, नाना नानीनं, आजोळी गरिबी होती. मॅट्रिक नंतर तुमचं लोकांपुढे ज्ञान कळालं. आणि आता तर महाराज एवढा थाट आहे, 15 दिवस परदेशामध्ये 15 दिवस भारतामध्ये विमानानं प्रवास करता. करोडो रुपयाची संपत्ती आहे. हे सांगितल्याबरोबर पवार साहेब ते जवळ बसलं, म्हणला आगे क्या है. त्यानं हात दाखविला, आगे क्या है. मी म्हणलं बाद में बताऊंगा. सगळंच एकदा कसं सांगल म्हणलं पुन्हा. महाराज 11 दिवस तिथं राहत असताना रोज त्यानं यायचं. सगळे लोक म्हणायचे हे डॉक्टर डीन हे या पेशंटजवळ कसे येते ते पंडितजी. महाराज चपराशी झाडणारे नर्स ते सगळे माणसं, हमें बताओ
एक तो डॉक्टरी न्यायची MBBS इतकी सुंदर. महाराज पंडित जी हमें बताओ हमको हस्बंड कैसा मिलेगा, मला नवरा कसा मिळेल बघ. मी तिला म्हणलं येडपट, मला जर तुला नवरा कसा मिळेल हे कळालं असतं तर मला बायको मिळाली नसती का. असंच राहिलं असतं का. ते म्हणला ही धनरेषा हात पैसा येतो महाराज पण टिकत नाही, पैसा हातात टिकत नाही. हे कसं काय. ऐका, धनरेषेच्या करंगळीकडच्या बाजूला फुली असेल तर त्याला अनभिज्ञ अनोळखी अपरिचित लोक द्रव्यनाश घडवतात. धनरेषेच्या अंगठ्याकडच्या बाजूला फुली असेल त्याला आप्त इष्ट नातलग नात्या गोत्याचे जवळचे माणसं पैशाला धोका देतात. त्यानं टेन्शन येतं. महाराज दान धर्म घडत नाही. ज्याची करंगळी 2 कांड्याच्या अनामिकेच्या वर आहे त्याला दान धर्म घडतंय. 2 कांड्या इतकी असली तर गोड बोलल पण काही देणार नाही. एवढा समाज बघितला, बाबाच्या पाया पडला. बाबा केवढा समाज आहे. हो हो. जवळचे लोक म्हणले एवढ्या समाजाला काही पावती वगैरे. दाताडी इचकी तर निघून जाते, खाऊन जाते, पावती नाही. गोड बोलतोय पण देत नाही काही. आणि ज्याची करंगळी 2 कांड्याच्याही खाली आहे ते स्वतःही देत नाही, दुसऱ्यालाही देऊ देत नाही. कीर्तनालाही राहत नाही, जेवतोय पळत राहते गावाकडं. हां, त्याला काय मेजवानी वाटते का काय. महाराज अन्न सुख नाही. ज्यानं अन्नदान दिलं नाही त्याला अन्न खाऊ देत नाही देव. बघायचं असलं तर बघा, एका माणसानं श्रीमंत कधीच वर्गणी सप्ता पंगत काहीच नाही, दुसऱ्याच्या पंक्ती मात्र जोडायच्या. कोणी म्हणलं का नाही तुमच्या इथं जळता जळत नाही, दुसऱ्याच्या पंक्तीन तुम्ही उष्ट्या हातानं कावळा हाणत नाहीत, त्यानं म्हणायचं प्रसादाला नाही म्हणून. लोक आवडीनं बोलावतात, नाही गेलं तर म्हणते श्रीमंत माणूस आहे गरीबाच्या इथं येईल कसं, म्हणून प्रत्येक ठिकाणी. मग तुम्ही एखाद्या वेळेस आमच्या नशिबात नाही. ते अंथरुणावर पडलं, मुलं चांगले निघाले आणि असा मोठा समारंभ. बाबानं सांगितलं बाबा एवढ्या माणसाला पोटभर गुलाबजामुन खाऊ घालायचे. महाराज 500 क्विंटल खवा मागवला कुंतलगिरीहून. 500 क्विंटल ह्या मोठमोठ्या कड्या ठेवल्या आणि गुलाबजामुन वाढणारे वाढायलेत, खाणारे खायलेत. आणि ते म्हातारा अंथरुणावर पडलेलं बघून वाढा रे, मी लय कष्टानं पैसा गोळा केलाय पोरायला. काय काय केलं रे गणपत. अण्णा गुलाबजामुन केले, बघू दे बरं. ते दाखवला गुलाबजामुन, एक खाऊ दे बरं. बायको म्हणली शुगर आहे ना. माझं मन गेलंय. जेवणारे म्हणले सारखं आमच्या घासाकडे बघायले, पोट फुगल, खाऊ द्या खाऊ द्या. त्याचा गुलाबजामुन असा तोंडात ठेवला महाराज. पण त्यानं कधीच अन्नदान केलेलं नसल्यामुळे देव कसा खाऊ देईल. फुक्कून झालं, गुलाबजामुन बाहेरून मेलं. ते बघितल्यावर तू कोंबार आहे म्हणतात. घासगिळी सत्ता हाती नाही, का गिळू दिलं नाही. नादत्तमुपतिष्ठ तो ऐसा श्रुतीचा असे अर्थ. रामायणामध्ये शेवटच्या उत्तरकांडामध्ये सांगितलंय दिल्याशिवाय मिळत नाही. तपेविन दैवतन दिल्याविन प्राप्त. तुम्ही दिलं की तुम्हाला मिळतं. महाराज द्यायला पैसा असावं ना आयुष्य असावं. एक मनुष्य अतिशय गरीब स्टँडवर राहणारा, एकाची सुटकेस काढली आणि त्यानं कारपर्यंत नेऊन दिली. त्यानं 5चा रोकडा महाराज त्याला हमाली दिली. त्यानं रोकडा घेतला आणि घाम पुशीत पुशीतच म्हणला 5 रुपये मिळालेत, वडापाव खाऊन ग्लासभर पाणी प्याव. वडापावाच्या गाड्याजवळ गेल्यावर तिथं होतं लॉटरीचं तिकीट विकणारं. त्यानं त्याच्या स्टाईलमध्ये जाहिरात करायला सुरुवात केली. आता ज्याचा त्याचा धंदा आहे. वरील 100 मिलिटरी शेवटच्या दिवसाचा शेवटचा दिवस 3 सिरियलमध्ये 1-1 कोटीचं बक्षीस, सामायिक बंपर 2.5 कोटीचं बक्षीस. माल लगाएगा माल मिलेगा, हिम्मत करेगा तो भक्ता घोडा पकडेगा नहीं तो बकरी का बच्चा भी नहीं मिलेगा, हिम्मत मर्दा तो मदत खुदा. अरे तिकिटाची किंमत फक्त 5 रुपये, फक्त 5 रुपये, 5 रुपये. आज तुम्ही या ठिकाणी 5, उद्या ही वेळ येणार नाही. आजचा शेवटचा दिवस. 5 रुपये मामलत काय, चहा पिऊन मतून जाताल, पान खाऊन थुकून जाताल, बिडी उडून दूर काढून जाताल. 5 रुपये हे कशा करता गेलं. वडापाव खायला. ते म्हणला वडापाव उद्या खाऊ. तिकीट आजच्या दिवसच आहे. 5 रुपये दिले आणि तिकीट काढलं. मन उदास. आपलं नशीब दलिंदर, आपल्याला थोडंच बक्षीस लागणार. दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये बघितलं, तिकीट बघितलं, 2.5 कोटीचं बक्षीस लागलं त्याला. 2.5 कोटीचं. इतकं खुश झालं. मुंबईला गेलं, ट्रेझरी बँकेत तिकीट दाखवलं, खरं खोटं बघितलं आणि 2.5 कोटीच्या नोटा त्याच्या पुढे ढीक ठेवला. 2000चं एक बंडल जे असतंय ते 2 लाखाचं.
असे 125 बंडल त्याच्या पुढे ठेवले. त्याने दोन्ही हाताने धरले. एवढे पैसे माझे. मेलं. त्याचं मुंडकं त्याच्या नोटावर आहे. खर्चील का? कहत कबीरा सुन मेरे गुनिया मर गए पीछे डूब गई दुनिया. महाराज लग्नाचं कसं? आयुष्याच्या रेषेच्या आणि करंगळीच्या शेवटच्या कांड्यामध्ये इथं एक गव्हा एवढी रेग असते पुरुषाच्या. एक रेग असली तर एक बायको, 2 रेगा असल्या तर 2 बायका, आणि जास्तच गुतोड असेल तर मला विचारू नका. तुम्ही काय घोटाळे केले तुमच्या नशिबाला माहीत. कशाला कीर्तनात बोलायचं? महाराज अशा हातावरच्या रेषा दुःख देणाऱ्या ज्या असतील त्या नाहीशा ब्लेडनं कापून होतात का? नाही. त्याच्याकरता तुम्ही टाळी वाजून विठ्ठल म्हणलात की तुमच्या पापाच्या रेषा जळून जाऊ शकतात. जळती दोषाचे डोंगर. टाळी अशी वाजवावी हाताला मुंग्या आल्या पाहिजे. ऐका, सांधेदुखी होत नाही. आणि विठ्ठल बेंबीच्या देठापासून घडलेली घटना. आपल्या भारतामध्ये अतिशय विद्वान एक डॉक्टर, हृदयरोग तज्ज्ञ, विनय मांडके नाव त्याचं, हृदयाचं ऑपरेशन करणारा 1 नंबरचा, बायपास सर्जरी, करोडो रुपयाची संपत्ती. आईनं फोन केला, बेटा विनू माझ्या काळजात दुखायला लागलं रे, मला दरदरून घाम आलाय, माझ्या डोळ्याला महाराज अंधारी आली, हातपायाला थरथरी सुटली, तोंड कोरडं पडलंय, चक्रा यायल्यात, कसं करू? आई अटॅक आलाय. पण काळजी करू नको, तू गावाकडे, मी दवाखान्यात. कारमध्ये बस, गादी टाकून बस, आदळापट होऊ देऊ नको, हातानं जोरात टाळी वाजव आणि विठ्ठल विठ्ठल मन. इथपर्यंत तू जर जिवंत आलीस मी पुढचा इलाज करतो. ती म्हातारी कारमध्ये गादी टाकून बसली, टाळी अशी जोरात वाजून विठ्ठल विठ्ठल म्हणत निघाली. बशीरका नावाचा प्राणायाम होऊन आणि टाळी वाजून ॲक्युप्रेशर होऊ लागलं. साहेबाच्या आईला, डॉक्टर साहेबाच्या आईला अटॅक आला. सगळा दवाखाना गोळा झाला. 1 तास 47 मिनिट लागले दवाखान्यापर्यंत जायला गावाकडून. आणि तिथं गाडी थांबल्याबरोबर सगळे जवळ आली. म्हातारीचं कसं आहे? मला दरवाजा उघडला आणि म्हातारी तर 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 चलत गेली. त्या मशीनमध्ये टाकल्याबरोबर ॲक्युप्रेशर, कार्डिओग्राम सगळं बघितलं. डॉक्टर म्हणले अटॅक आला होता पण गेला. टाळी वाजून विठ्ठल म्हणण्यामध्ये एवढी ताकद आहे. आता बाबा इतके दिवस तुम्ही सप्ते कार्यालयात, आज बघा ह्या लोकांच्या टाळ्या वाजविण्यामध्ये विठ्ठल म्हणण्यामध्ये फरक पडतोय का नाही? कळाल्यावर कळालं की माणसाला फरक पडतोय. पहिल्या लोकाला सांगितलं का नाही टाळी वाजवून विठ्ठल म्हणल्यावर काय होते? उगमनीत जा. हां, उगमनीत जा कसं? पवार साहेब आता कळालं ना? बघा तुमच्या व्हिडिओ शूटिंगमध्ये कसे लोक टाळ्या वाजवितात, कारण कळालं की टाळी वाजविल्यावर सांधेदुखी होत नाही आणि विठ्ठल म्हणल्यानंतर आम्लपित्त होत नाही, पोटाचे विकार होत नाहीत, फुफ्फुसाचे विकार होत नाहीत. कळालं? आता बघा, विठ्ठला 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 इकडचा एक माणूस काय म्हणला, आयडियानं भजन करून घ्यायले, टाळ्या वाजून घ्यायले. मला काय लुटायचं आहे का तुम्हाला? तुमच्या मुंड्या मोडायच्या आहेत का? पैसे हिसकाटून घ्यायचे आहेत का? 7-12 लिहून घ्यायचं आहे? तुमच्या करताय. कारण विठ्ठल म्हणता हरली पाप, विठ्ठल विठ्ठल जप करी पापा निर्मूळ. त्या विठोबाच्या पायाचं चिंतन करत असताना वेळोवेळा मनी ध्याय. मनानं का चिंतन करायचं? कारण त्याचा एक सूत्र आहे, मन एव मनुष्याणाम कारणम बंधमोक्षयोः बंधाय विषयासक्तम मुक्तैस्तु निर्विषयम स्मृतम. मन नेहमी पापाकडे धाव घेतं. म्हणून मन संकल्पाची पापे न जाती तीर्थाची नि बापे. मग ते पाप नाहीसं करण्याकरता माझ्या विठ्ठलाच्या पायाचं वेळोवेळी चिंतन केलं. कारण कोणत्या वेळेस मन कुणीकडे भरकटल जाईल काय सांगता येत नाही. म्हणून शब्द आहे, काय काय करीतो या मना परी नायके नारायणा करू नये त्याची करी विवंचना नेऊ पतना आदरिले भलतिया सवे धावे सैराट. असं मन नेहमी वाईट गोष्टीकडे पळतं आणि एकदा भगवंत